नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याबाबतची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। यामध्ये तुम्ही अर्ज करण्यासाठी तुम्हाला केल्यानंतर जी नोकरी असणार आहे त्यासाठी पे स्केल तुम्ही बघू शकता। 49 100 ते 155 800 टॉपचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। अर्ज फी मात्र 50 रुपये आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीचे ठिकाण आहे, सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे यांच्या मार्फत किंवा मुंबई उच्च न्यायालयामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम कॅन्डिडेट्स हू फुलफिल एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर प्रिपेरिंग अ सिलेक्ट लिस्ट ऑफ 8 कॅन्डिडेट अँड वेट लिस्ट ऑफ 2 कॅन्डिडेट। टोटल 10 जागा भरल्या जात आहेत फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर फॉर मराठी लँग्वेज। या भाषेसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर। या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी पे स्केल तुमचा S18 टॉपचा पे स्केल तुम्हाला मिळत आहे। 49 100 ते 155 800 प्लस अलाउन्स ॲडमिसिबल ॲज पर द रूल्स। तुम्हाला सॅलरी फार चांगली मिळणार आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे। पुढे बघा, या पदासाठी जे एज लिमिट असणार आहे ते कशा प्रकारे आहे। टोटल जागा मी सांगितलेल्या आहेत, 10 जागा भरल्या आहेत, ज्यामध्ये 2 जागा या वेटिंग लिस्टच्या असणार आहेत। पदाचं नाव सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे। एज लिमिट बघू शकता, ओपनसाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास और स्पेशल बॅकवर्ड क्लास यांना 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहील। हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुम्हाला 18 वर्ष मिनिमम आणि एज लिमिट मॅक्झिमम तुमचं अलाउएबल राहणार नाही आहे। त्यामुळे नक्कीच यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी काय लागणार आहे, कॅन्डिडेट शुड होल्ड अ डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन लँग्वेज, ज्यामध्ये इंग्लिश मराठी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये तुमची युनिव्हर्सिटी डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे मित्रांनो डिग्री इन लॉ आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल। मात्र बेसिक क्वालिफिकेशन हे असणार आहे की तुम्हाला डिग्री तुमच्याकडे असणे पाहिजे इंग्लिश आणि मराठीमधील। या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट शुड बी प्रोफिशियंट इन इंग्लिश अँड मराठी ॲटलीस्ट एनी ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, ज्यामध्ये हिंदी किंवा कोकणी भाषेमध्ये सुद्धा तुम्ही प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो आणखीन जे मागितलं आहे ते कॉम्प्युटर सर्टिफिकेट बाबतचं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, ज्यामध्ये MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7, ओपन ऑफिस या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत। यासाठी तुम्हाला MSc किंवा त्यांचं रिक्रुटमेंट रिलेटेड कोणतं दुसरं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। MSc झालेले कॅन्डिडेट भरपूर असतात, ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतील। थोडक्यात 3 गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागितल्या आहेत, डिग्री, त्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी मित्रांनो बघू शकता प्रोफिशियन्सी इंग्लिश आणि मराठी सोडून कोणत्या तरी आणखीन एका भाषेमध्ये हिंदी किंवा कोकणीमध्ये, आणि या ठिकाणी MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट। यानंतर बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर तुम्ही बघू शकता एलिजिबल जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट असतील त्यांना 100 मार्कांची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे। 3 तास ड्युरेशन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे, ज्यामध्ये इंग्लिश ग्रामर 30 मार्क्स असणार आहेत, SC साठी 20 मार्क, लेटर रायटिंग 10 मार्क, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, ज्यामध्ये 40 मार्काचा तुमचं या ठिकाणी ट्रान्सलेशनचे मार्क्स असणार आहे। टोटल मार्क्स हे 100 मार्कांचे असणार आहे एक्झाम, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। या 100 मार्कानंतर 20 मार्कांची तुमची वायवा सुद्धा होणार आहे, अर्थात इंटरव्ह्यू तुमचा त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। हे महत्त्वाचं आहे, दोन्ही स्टेजेसमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल। मात्र जर बघितला तर तसं मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस ही इतर या पे स्केलला मिळणाऱ्या सॅलरीच्या पदांपेक्षा थोडीशी आपल्याला म्हणता येईल ही कमी प्रकारची त्यांनी मागितली आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पुढे बघा, यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन जे रजिस्ट्रेशन पे असणार आहे ते 50 रुपये असणार आहे, तुम्हाला ही भरायची आहे। अर्ज करताना अर्ज पहिल्यांदा शॉर्टलिस्ट होतील, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मित्रांनो 50 रुपये फी या ठिकाणी भरावी लागणार आहे सिलेक्शन प्रोसेससाठी। यामध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। 11 AM ते 5 PM दरम्यान तुम्हाला लास्टची डेट असणार आहे, तोपर्यंत हे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू राहतील। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकाल। एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे या भरतीसाठी। या भरतीबाबत आणखीन काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, मी त्याचाही उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। या व्यतिरिक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।